लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला 5,000 रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। ही घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासांत आष्टी येथे महिला सहाय्यक अभियंता ACBच्या जाळ्यात अडकल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की बीड जिल्ह्यात लाच मागण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याच्या तक्रारी देखील आहेत। लाच मागण्यांमध्ये महिला कर्मचारी अधिकारी देखील कमी नाहीत, हे या कारवाईवरून सिद्ध झालंय। मंगळवारी म्हणजे आज दिनांक 21 तारखेला आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता कोमल शिंदे यांना 18,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या सोलार प्रकल्पाची पडताळणी करून देण्यासाठी शिंदे यांनी 18,000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला। दरम्यान तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना ACBच्या पथकानं कोमल शिंदे यांना रंगेहात पकडलं। ही कारवाई उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। मागील 2 महिन्यांपासून लाचखोरावर होत असलेल्या सलग कारवायांमुळे महावितरणसह शासकीय विभागात खळबळ उडाली असून ACBकडून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत मच्छिंद्र बिडकर, अमोल खडसाडे, प्रदीप सुरवसे आणि अंबादास पुरी यांनी सहभाग घेतला होता। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।